नमस्कार, गोल्डन फूड रेसिपीज आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवतोय बारीक चवळीची भाजी, जी रात्रभर भिजवली होती. आता वाटण्यासाठी आपण ओलं खोबरं, लसूण, आलं घेतलेलं आहे आणि हे काही चॉपिंग करून ठेवलेलं आहे, ज्याचा आपल्याला फोडणीसाठी उपयोग करायचा आहे. आणि कांदा, टोमॅटो, कोथिंबीरीचे देठ, थोडासा कढीपत्ता, अर्धा कांदा, अर्धा टोमॅटो आपण वाटण्यासाठी वाटणार आहोत. आणि कांदा या भाजीला थोडासा जास्तच घालायचा. आता वाटण आपण वाटलं आहे तर खोबरं, आलं आणि लसूण पाणी न घालताच फिरवून घेतलं, म्हणजे चांगलं बारीक होतं. नंतर मग कांदा, टोमॅटो, कोथिंबीरीचे देठ घातले आणि थोडंसं पाणी घालून वाटून घेतलेलं आहे. वाटण थोडंसं ओलसर केलं म्हणजे चांगलं परतता येतं. सगळी तयारी झाली. आता चला कुकरमध्ये आपण ही भाजी करतो आहे, कारण आपण जी चवळी आहे रात्रभर भिजत ठेवली होती, तर ती डायरेक्ट कच्चीच आपण शिजायला टाकत आहोत. अगोदर उकडून घेतलेली नाही, त्याच्यामुळे कुकरमध्येच बनवूयात. झटपट भाजी तयार होते. कुकर चांगला गरम झाला की त्याच्यामध्ये 1.5 पळी आपण तेल घातलं आहे. तेल चांगलं तापल्यानंतरच मोहरी घालायची. मोहरी पाव चमचा घातलेली आहे. ती चांगली तडतडली. आता तेल चांगलं तापलेलं आहे, म्हणजे मोहरी लगेचच फुटते. थोडीशी फुटू द्यायची आणि मग जिरं घालायचं. जिरं आता आपण इथे अख्खं जिरं वापरतो आहे. जिरं पावडर आपण वापरली तर भाजीचा कलर थोडासा वेगळा दिसतो, म्हणून आपण ती नंतर रश्श्यामध्ये घालूयात. तर आता जिरं फुललं की हिंग घातला आहे. हिंग कुठलंही कडधान्य असेल किंवा डाळीची भाजी असेल तर घालायचाच, पोटाच्या तक्रारी होत नाहीत. आता इथे कढीपत्ता ताजा आहे, सुका असेल तरी चालेल, चोळून घालायचा. ताजा असेल तर असा तोडून घालायचा, म्हणजे जास्त चांगला फ्लेवर येतो आणि मस्त भाजी तयार होते. आणि कढीपत्ता काढला जात नाही. कढीपत्ता केसांसाठी खूप चांगला आहे. चांगला एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतला आहे. मी अगोदरच सांगितलं, चवळीच्या भाजीला कांदा आणि टोमॅटो खूप छान लागतात. तर बारीक कांदा कापून घेतलेला आहे, तो घालून घेतला आहे. आता इथे गॅस आपला मध्यम आहे. ज्यावेळेस आपण पावडर मसाले घालू ना, त्यावेळेस गॅस आपण बारीक ठेवलेला आहे. तेल अगोदर चांगलं आपलं तापलं होतं. कांद्याला आपल्याला खूप जास्त लाल करायचं नाही, फक्त थोडासा कच्चेपणा जाईल एवढापर्यंत परतून घ्यायचा, कारण मस्त असा रसरशीत तो लागला पाहिजे, कारण त्याचं आपल्याला वाटण करायचं नाही. तर थोडासा कच्चेपणा जाईल एवढा परतून घेतला. आता इथे कोथिंबीरीचे देठ आपण घालतो आहे. कोथिंबीर वाटून घेतली की भाजी हिरव्या कलरची दिसते, रस्सा भाजी. तर मग आपल्याला कोथिंबीरचा फ्लेवर तर हवा असेल तर मग कोळे देठ मस्त बारीक कापायचे आणि फोडणीमध्ये घालायचे. आता कडधान्य म्हटलं की ओवा थोडासा घालायलाच हवा, पोटाच्या तक्रारी नको म्हणून चोळून घालायचा. थोडासा पाव चमचा ओवा घातला आहे. आणि आता या फोडणीला आपण चांगलं मिक्स करून घेऊयात. बारीकच गॅस ठेवलेला आहे आपण, कारण आपल्याला कांदा जास्त लाल करायचा नाही. आता पावडर मसाले घालूयात. तर एक छोटा चमचा धना पावडर आपण येथे घालतो आहे. हळद घालूयात. पाव चमचा हळद आपण येथे घालणार आहोत. तुमच्याकडे जर अख्खी हळद असेल तर ती तुम्ही वाटणामध्ये देखील वाटू शकता. थोडंसं बारीक कुटून घ्यायची आणि मग वाटणामध्ये वाटून घ्यायची. आता एक झणझणीत भाजी खूप छान लागते. आता मी इथे 2 प्रकारचे लाल तिखट माझ्याकडे आहेत. जे मी घातलं ते रेडीमेड आहे आणि मी घरीही बनवलेली मिरची पावडर आहे. तर अशी छोटा अर्धा चमचा दोन्ही लाल तिखट मी इथे घातलेले आहेत. झणझणीत भाजी खूप छान लागते. तरी देखील तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार घालायची आहे. आता इथे जिऱ्याची पावडर आपण घालतो आहे. थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे. अगोदर आपण फोडणीमध्ये अख्खं जिरा देखील घातलेला आहे, तर त्याच्यामुळे मग जिऱ्याची पावडर आपण इथे पाव चमचाच घातलेली आहे. सगळे पावडर मसाले कांद्यासोबत चांगले मिक्स करून घेऊयात. बारीकच गॅस ठेवलेला आहे, जेणेकरून हे पावडर मसाले जळू नयेत. आणि तसे कांदा घातल्यानंतर ते जळत नाहीत, पण तरी देखील थोडासा याला परतून घ्यायचा. पावडर मसाले चांगले परतले जातात. आणि मग आता आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ना, ते घालून घेऊयात. आपल्या या वाटणामध्ये आहे ओलं खोबरं. इथे तुम्ही सुकं खोबरं देखील वापरू शकता, ते भाजून वापरू शकता. कच्चेच इन्ग्रेडियंट वापरले, म्हणजे मिक्सरमध्ये बारीक केले तर डबल वेळ लागतो. फोडणी चांगली तेल सुटेपर्यंत परतली गेली पाहिजे. आता या वाटणामध्ये ओलं खोबरं, आलं आहे, लसूण आहे, कोथिंबीरीचे देठं आहेत, 2-3 कढीपत्त्याची पानं आहेत, अर्धा कांदा आहे, अर्धं टोमॅटो आहे. कांदा कच्चाच आहे ते, म्हणून आता आपल्याला या वाटणाला चांगलं परतून घ्यायचे.
डबल वेळ आपल्याला इथे लागणार आहे. तर मग त्याच्यासाठी आता आपण पहिल्यांदा याला झाकून ठेवूयात. मंदच आचेवरती चांगले 1.5 मिनिटपर्यंत आपण त्याला 1 ते 1.5 मिनिट झाकून ठेवू. आता बघूयात झाकण काढून. तर आता हे सुकं झालेलं असेल पण वाटण अजून आपलं परतलेलं नाही आहे. त्याला चांगलं मिक्स करून घेते तळापासून एकदा. तळाला लागलेलं आहे की नाही, पाणी पूर्ण आटलेलं आहे, हे वाटण सुकं झालेलं आहे, तरी एकदा मिक्स करून घेतलं. आणि आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण करून घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि भांडं चांगलं विसळून घ्यायचं. म्हणजे पूर्ण सगळा मसाला वापरला देखील जातो, वायाला काही जात नाही. आणि हे जे वाटण आहे ते ओलसर होतं आणि मस्त परतलं जातं. चांगला अर्धा कप पाणी मी इथे घातलेलं आहे, भांडं विसळून घेतलं आहे मिक्सरचं. आणि आता इथे मध्यम केला आहे थोडासा गॅस, कारण पाणी थोडंसं जास्त आहे. अर्धा मिनिट चांगला मध्यम केला आहे, झाकण ठेवलं, कारण हे लगेच बाजूला थेंब उडायला सुरुवात होते. प्लॅटफॉर्म आणि किचनची भिंत खराब होऊ नये म्हणून झाकण ठेवायचं कधी पण. आता एकदा मिनिटभरानंतर मी मिक्स करून घेते एकदा. अजून वाटण आपलं ओलंच आहे, परतलं गेलं नाही, पण तरी एकदा चांगलं मिक्स करूयात, कारण मग खालचीच बाजू चांगली परतली जाईल आणि वरची तशीच राहील. म्हणून चांगलं आपण परतून घेऊयात, त्याला मिक्स करून घेऊयात. आता बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे म्हणून गॅस मी बारीक करणार आहे. पुन्हा झाकण ठेवायचं आहे चांगलं. अजून मिनिट 1.5 मिनिट आपण त्याला चांगलं परतून घेऊयात. 2 मिनिट म्हटलं तरी चालेल. चांगलं पाणी त्याच्यात लाटलं पाहिजे आणि तेल सुटलं पाहिजे, कारण जो काही कांदा आहे तो चांगला म्हणजे वाटणामधला परतला गेला पाहिजे. आपण जो फोडणीत घातला होता तो परतला होता. तर तुम्ही बघता इथे पाणी चांगलं बऱ्यापैकी आटलेलं आहे, म्हणजे आपली आता इथे फोडणी तयार आहे. चांगलं त्याला मिक्स करून घेऊयात. हे पहा, तळापासून चांगलं हलवून घेतलं, तळाला लागलेलं नाही आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर आपण याच्यामध्ये कच्ची चवळी घालणार आहोत. आपण चवळी उकडून घेतलेली नाही, डायरेक्ट आपण शिजवणार आहोत मसाल्यामध्ये. तर मग चवळी शिजण्यासाठी 1 ग्लासभर पाणी, आणि तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे त्याच्यानुसार पाणी घालायचं. मी इथे 2.5 ग्लास पाणी घातले, 2 ग्लास अँड हाफ बॉटलनेच घातले, पण मी अंदाजे 2.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. 1 ग्लास पाणी चवळी शिजण्यासाठी लागेल आणि 1.5 ग्लास 1 ग्लासभर 1.5 ग्लास रस्सा भाजीसोबत. जी भाजी आपल्याला भात, भाकरी, चपाती, नान, कुठल्याही प्रकारचा राईस असेल, जिरा राईस, प्लेन राईस, त्याच्यासोबत आपल्याला ती खाता येईल. दुपारच्या ऑफिस डब्यासाठी देखील मस्त आहे, आणि दुपारच्या डिनरसाठी, घरच्यासाठी, संध्याकाळच्या डिनरसाठी देखील तुम्ही ही अशा पद्धतीची भाजी करू शकता. तर आता इथे 2 हिरव्या मिरची मी याच्यामध्ये घालते, आणि या मिरच्या घालताना मी देठासह धुवून घेतल्या चांगल्या मिरच्या, आणि देठ काढले नाहीत, कारण जर नंतर ज्याला खायची असेल ती उकडलेली शिजलेली चांगली मिरची आहे की ते खाऊ शकतात किंवा काढूनही टाकू शकतात. आता इथे थोडीशी कोथिंबीर देखील कापलेली घातली, आणि मी आता इथे चवीनुसार मीठ घालते. मीठ घालताना मी जे आपलं सफेद मीठ आहे ते थोडं घातले, आणि जे खडे मीठ आहे, मोठं खड्याचं मीठ असतं ते घातले. नेहमी प्रयत्न करायचा, थोडासा रस्सा भाजी असेल तर खडे मीठ म्हणजे मोठालं मीठ आहे ते घालायचं, चव छान येते. असं नाही की त्याच्यामध्ये आयोडीन नाही, आयोडीन त्याच्यामध्ये देखील आहे. तर आता आपण जे पाणी आहे ते नॉर्मल घातलं होतं, तर त्याच्यामुळे या रश्श्याला मी चांगली उकळी येऊ दिलेली आहे. तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही बाजूलाच गरम पाणी उकळत ठेवू शकता आणि मग ते घालू शकता. मी नॉर्मल पाणी घातलं आहे, जे 2.5 ग्लास घातलं होतं, तर त्याच्यामुळे उकळी येऊन दिली, आणि मग चवळी मी घातलेली आहे. चवळी घातल्यानंतर हे चांगलं या रस्सा भाजीला मिक्स करून घ्यायचं. चवळी अजून आपली कच्चीच आहे, शिजलेली नाही. मसाले चांगले परतलेले आहेत फोडणीमध्ये, आणि आपण टोमॅटोच्या फोडी घातल्यामध्ये सांगायचं राहून गेलं. चांगलं 1 मोठं टोमॅटो लाल चांगलं पिकलेलं कडक असं टोमॅटोच्या मोठ्या मोठ्या फोडी आपण त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत. अगोदर आपण वाटणामध्ये टोमॅटो घातला थोडासा, पण या टोमॅटोच्या फोडीने मस्त फ्लेवर येतो, चमचमीत भाजी तयार होते. तर भाजी रस्सा चांगला उकळला आहे, तर त्याच्यामुळे ही शिटी मी नंतर लावलेली आहे, कारण अगोदरच लावली तर मग ती व्यवस्थित लावता येत नाही. तर आता मी इथे 4 शिट्ट्या घेणार आहे. तुम्ही हवं तर 5ही घेऊ शकता, पण 4 शिट्ट्यांमध्ये मस्त भाजी शिजते. एकदम ही चवळी पुरणासारखी मस्त छान अशी शिजते. इथे मी 1 शिट्टी मोठ्या गॅसवर घेतली, बाकीच्या 3 शिट्ट्या बारीक गॅस करून घेतल्यात. शिट्ट्या होऊन कुकर थंड होईपर्यंत चपात्या गरमागरम करून घेतल्या. पीठ अगोदर मळून ठेवलं होतं,
आता भाजी आपली मस्त तयार झाली. मनानेच वाफ गेल्यानंतरच मी शिटी काढलेली आहे. आता बघूयात, मस्त अशी चमचमीत ही चवळीची रस्सा भाजी झालेली आहे. चवळी 2 प्रकारची असते, बारीक आणि मोठी. तर ही बारीक चवळी आहे. मोठ्या चवळीची तुम्ही अशी भाजी करू शकता. तर चला, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी नाश्ता म्हणता येईल, आपण ताट बनवलेलं आहे आणि हीच भाजी मी डब्यामध्ये देखील भरणार आहे. खूप चवीला छान मस्त लागते. वरून कोथिंबीर घालायची. तर अशा पद्धतीने आपली चवळीची भाजी तयार झालेली आहे. जे काही इन्ग्रेडियंट याच्यामध्ये घातलेले आहेत, चवळी, कांदा कशा पद्धतीने कापला, सगळे काही फोटोज इथे टाकलेले आहेत. पावडर मसाल्यांमध्ये आपण घातलेले आहेत, लाल तिखट, जिरे पावडर, हळद पावडर, हिंग घातला आहे, ओवा आपण घातला आहे, अख्खं जिरं, कढीपत्ता आपण घातला त्याच्यामध्ये, मोहरी घातली आपण त्याच्यामध्ये, चवीनुसार मीठ, खडं मीठ आपण स्पेशली वापरलं आहे आणि स्पेशली त्याच्यामध्ये अख्ख्या 2 हिरव्या मिरच्या देठा असं घातल्या आणि टोमॅटो आपण रश्श्यामध्ये घातलेला आहे, कच्चाच असा, जसा की आपण बटाटा वापरतो तसा. तर अशा पद्धतीने मस्त चमचमीत अशी चवळीची भाजी तयार झालेली आहे. नक्की एकदा करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर एक लाईक तो बनता आहे. थँक्यू व्हेरी मच.